नमस्कार सगळ्यांना। रोटरी क्लब ऑफ दौंडच्या वतीने या वर्षी नवरात्राच्या निमित्ताने महिलांसाठी उपयुक्त अशी आपण एक व्याख्यान मालिका यूट्यूबच्या माध्यमातून महिलांसाठी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। महिलांशी निगडीत आरोग्याशी, त्यांच्या रोजच्या जीवनातल्या मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या ज्या काही अडचणी येतात आणि त्यासाठी विविध मान्यवर डॉक्टर लोकांनी आणि तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन आपल्याला ह्या मालिकेमध्ये पाहावयास मिळणार आहे। रोटरी क्लब ऑफ दौंडच्या वतीने या कार्यक्रमाचं सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि दौंडचे रोटरी क्लब ऑफ दौंडचे डायरेक्टर, मेडिकल डायरेक्टर डॉक्टर राजेश दाते हे कन्व्हेनर ह्या प्रोग्रामसाठी आहे। तर येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या 9 दिवसांच्या निमित्ताने 9 तज्ज्ञ लोकांचे जे मार्गदर्शन आम्ही रोटरी क्लबच्या वतीने तुमच्या समोर प्रस्तुत करत आहोत। नमस्ते, मी महेश जगताप, रोटरी क्लब ऑफ दौंड कॉलेज। आजपासून नवरात्री उत्सव चालू होत आहे। त्याच अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ दौंड आणि रोटरी क्लब ऑफ दौंड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ज्या अशा काही कर्तृत्ववान महिला आहेत त्यांचा एक छोटेखानी मुलाखत जे संवाद आपण त्यांच्या समवेत घेत आहोत। तर आज या ठिकाणी माझ्या समवेत आहेत गेल्या 35 वर्षापासून वैद्यकीय सेवेत असणारे डॉक्टर मीना भट्टड, की जे महाराष्ट्र शासनामध्ये 33 वर्ष कार्यरत होत्या। गेल्या 2 वर्षापासून ते रिटायर आहेत, तरी पण ते वैद्यकीय सेवेत अजूनही कार्य करत आहेत। आपलं मोलाचं योगदान ते समाजासाठी देत आहेत। सर्वप्रथम मुलाखतीला सुरुवात करण्याच्या आधी मी आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजचे मुख्य पाहुणे डॉक्टर मीना भट्टड यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला महिलांमध्ये रक्ताचे प्रमाण कमी असण्याचे कारणे, लक्षणं आणि उपचार याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं। धन्यवाद महेश। आणि आज मला खरंच पहिल्या दिवशी संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा रोटरी क्लब आणि रोटरी क्लबचे आभार मानते। नवरात्री म्हणजे याच्यामध्ये नारी शक्तीचा गौरव अशी नारी शक्तीची अनेक रूपे आहेत। नारी शक्तीचा सर्वत्र सन्मान होतो, परंतु ही जी नारी शक्ती आहे तिचं जे आहे शारीरिक, मानसिक हे सर्व सुदृढ असणं गरजेचं आहे, तरच ती नारी शक्ती आदिशक्ती बनू शकेल। आणि त्यामुळे नारी शक्तीमध्ये का असे कारणे आहेत ते आपण शोधत आहोत। त्याच्यामध्ये आज मला महेशने विषय दिलेला आहे महिलांमध्ये आढळणारा कॉमन आणि अदृश्य स्वरूपाचा जो आजार आहे रक्तक्षय। रक्तक्षय यालाच आपण पांडू किंवा ॲनिमिया असं म्हणतो। त्याच्यावरची कारणे आणि उपचार आपण बघणार आहोत। भारतामध्ये 53% महिलांमध्ये रक्तक्षयाचं प्रमाण आढळतं आणि गरोदर महिला असलेल्यांपैकी 50.4 म्हणजे जवळजवळ 51% महिलांच्यामध्ये रक्तक्षयाचं प्रमाण आढळतं। आणि या रक्तक्षय असलेल्या जर महिला जर त्यांचं रक्तक्षयाचं प्रमाण राहिलं तर त्यांच्यामध्ये प्रसूतीच्या वेळेस गुंतागुंत होऊ शकते, बाळाला किंवा क्वचित प्रसंगी त्या महिलेला सुद्धा जीवाला धोका उद्भवू शकतो। म्हणून या आज रक्तक्षयाची कारणे बघणार आहोत। ॲनिमियाचे तसे बरेच प्रकार आहेत, त्याच्यामध्ये 5 प्रकार आहेत। आज आपण 3 प्रकारांचा आपण इथे उल्लेख करणार आहोत। पौष्टिक तत्व कमी असल्यामुळे म्हणजे न्यूट्रिशनल ॲनिमिया, दुसरं म्हणजे आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया, शरीरामध्ये लोहाचे प्रमाण कमी असणं, आणि तिसरं म्हणजे व्हिटॅमिन B12 जर कमी असले तर त्यामुळे असणारा मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया। ह्याच्यामध्ये लक्षणे जी आढळतात ती अदृश्य स्वरूपाची असतात, लक्षात येत नाही। त्या बाईला चक्कर येत असते, हृदयाचे ठोके मध्येच वाढतात, तीव्र डोकेदुखी होते, कुठल्याही गोळीने ती कमी होत नाही, सांधेदुखी, हाडांमध्ये येणारी ठिसूळता, तिला चालता चालता धाप लागते, काही काम जर तिला ताकदीचं जर काम करायचं असेल तर तिच्याच्याने ते शक्य होत नाही, त्वचा तिची अशी फिकट आणि पांढुरकी पडते, कोणाचं घरात लक्ष जात नाही, ती दिवसभर काम करत असते, ती निस्तेज झालेली आहे हे लवकर लक्षात येत नाही आणि म्हणूनच आपण याला अदृश्य स्वरूपाचा किंवा छुपा आजार असा म्हणतो। तिच्या हातापायांना थकवा येतो, जनरल वीकनेस तिला जाणवतो, विविध प्रकारचे दृष्टीदोषही आढळतात, नखे तुटतात आणि नखे असे निस्तेज अशी दिसतात।
थोडक्यात ती सुद्धा निस्तेज दिसायला लागते. सर्वांना वाटते, विशेषतः घरच्या सर्वांना वाटते की काय आता तिची 2 मुलं झाली आणि म्हणून तिला कशात रस राहिलेला नाही. तसं नाही, तर तिचं शरीर तिला साथ देत नाही. त्याच्यामध्ये बरीचशी कारणे आहेत. तर त्याच्यामध्ये महिलाच्या आरोग्याची काळजी ही आपण महिला किंवा जी स्त्री आहे ती वयात आल्यापासूनच घ्यायला पाहिजे. जेव्हा एखादी मुलगी वयात येते, तिला मासिक पाळी सुरू होते, त्यावेळेसपासूनच तिची काळजी व्यवस्थित घ्यायला पाहिजे. म्हणजे तिला पुढे जाणवणारा तो ॲनिमिया जाणवत नाही. परंतु अजूनही भारत हा पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये राहतोय आणि त्याच्यामुळे एक मुलगा एक मुलगी जरी असेल तरी तिथे भेदभाव आपल्याला दिसतो आणि त्याच्यामुळे तिला जे पाहिजे तसं पौष्टिक जेवण अजूनही बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. शहरी भागाचं मी बोलत नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये बरीचशी अशी परिस्थिती आहे. ती मुलगी घरातलं काम करते, शाळा शिकते, घरात आईला मदत करते, सगळं करते आणि हे करता करता तिच्या खाण्यामध्ये कळत नकळत थोडासा दुर्लक्ष केलं जातं आणि तो ॲनिमिया तसाच राहतो. खरं तर या मुलीची जी वाढ आहे 25% उंची आणि वजन हे तिला मासिक पाळी सुरू झाल्यापासून म्हणजे ह्या वयोगटातच तिची वाढ होत असते. परंतु तिथेच तिची थोडीशी वाढ खुंटते, तिचं वजन कमी पडतो आणि रक्तक्षयसारखा आजार तिला किंवा ॲनिमिया आपण म्हणतो तसा तिला आजार दिसू लागतो. नंतर ती लग्न होऊन दुसऱ्या घरी जाते, लगेच ॲडजस्ट व्हायला तिला वेळ लागतो. त्याच्यामध्ये तिचं खाणं पिणं किंवा थोडासा जरी त्रास असेल मासिक पाळीचा, अतिरक्तस्राव, तर ती कोणाला सांगत नाही. किंबहुना घरचे लगेच सुरुवात होतात. हे म्हणजे कॉमन आहे बरं का, की सासरी विचारणा लगेच सुरू होते की तुला आधीपासून त्रास आहे का, काही त्रास आहे का. त्याच्यामध्ये ती काही बोलत नाही, तो ॲनिमिया तसाच राहतो. मग गरोदरपणी तिला जर व्यवस्थित खाण्यात आलं तर ठीक आहे, नाहीतर मग तो ॲनिमिया तसाच राहतो. गरोदरपणी तिची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्याकडं कसं होतं की मुलगी गरोदर राहिली की तिची काळजी घेतली जाते व्यवस्थित, परंतु ते बाळ 3 महिन्याचं होईपर्यंतच तिच्याकडे व्यवस्थित पाहिलं जातं. एकदा ते बाळ 3-4 महिन्याचं झालं, वरचं खाऊ लागलं की त्या आईकडे दुर्लक्ष होतं. ती सुद्धा दुर्लक्ष करते, बाळाच्या काळजीमध्ये ती आपल्या खाण्याकडे दुर्लक्ष करते. दुसरं असं आहे, आपल्याकडे अंधश्रद्धेचं प्रमाण खूप आहे. उदाहरणार्थ गरोदर महिलेला पपई किंवा केळी ही खायला दिली जात नाहीत. त्याच्यामुळे गर्भपात होतो असं काहीतरी अंधश्रद्धा आहे. दुसरं असं काही राज्यामध्ये तर त्या मुलीला किंवा त्या स्त्रीला जेवण भरपूर दिलं जात नाही, कारण बाळाचं वजन वाढेल आणि मग सिझेरियन होईल अशी एक भ्रामक कल्पना आहे आणि त्याच्यामुळे त्या अंधश्रद्धामुळे सुद्धा तिला ॲनिमिया जाणवतो. तिसरं त्या महिलेच्या खाण्याच्या सवयी. इथे परत भारतीय संस्कृती आली. ती महिला म्हणजे नवऱ्याला डबा करून देईल, मुलांना शाळेत जाताना डबा करून देईल, परंतु ती नाश्ता न करता ती कामाला लागते. नंतर ती नाश्ता करेलच असं काही नाही. तर माझं एक मत आहे की सर्वांना मी एक थोडा संदेश देते की आपली पौष्टिकता किंवा न्यूट्रिशनल ॲनिमिया आपण कसा टाळू शकतो. तर नाश्ता जो आहे आपला तो श्रीमंतासारखा असावा, त्याच्यामध्ये खाण्यापिण्याची रेलचेल असावी, पदार्थ व्यवस्थित असावे. नुसतं इडली सांबर किंवा नुसतं इडली चटणी नसावी. त्याच्यामध्ये इडली सांबर आहे तर त्याच्याबरोबर कढीलिंब आणि कोथिंबीर याची कच्ची चटणी नक्की खाण्यात असावी. त्याच्याबरोबर एखादं दूध किंवा ताक असावं, एखादं हंगामी फळ असावं. मग त्या फळामध्ये छोटा बोर चालेल, आवळा चालेल, पेरू चालेल, काही पण जे हंगामी फळ आहे ते त्याचा समावेश आपण त्या नाश्त्यामध्ये करावा. दुपारचं जेवण हे मध्यमवर्गीयासारखं म्हणजे हातचं राखून करू नये, कमी नाही आणि जास्त नसावं, व्यवस्थित असावं. त्याच्या दुपारच्या जेवणामध्ये तिच्यासमोर महाराष्ट्रीयन थाळी असावी. म्हणजे एका बाजूला तिचं सॅलेड राहील, सर्व कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, बीटरूट किंवा कांद्याची पात याचं सॅलेड राहील. दुसऱ्या बाजूला एक कोशिंबीर राहील. त्याच्यानंतर जवस किंवा शेंगादाण्याची चटणी राहील कच्ची, आवळ्याचं लोणचं किंवा लिंबाचं लोणचं हे सर्व राहील. एक पातळ भाजी, नंतर 1 वाटी डाळ, 1 वाटी कडधान्याची उसळ आणि 2 चपात्या किंवा भाकरी काही असो, हे सर्व तिच्या जेवणामध्ये असावं. महाराष्ट्रीयन थाळी तिने घ्यायलाच पाहिजे जेवताना, की आता काही नाही, आता माझ्या ताटात कोशिंबीर नसेल तरी चालेल, मला संपलेली तर मी घेणार नाही, तर हे असं तिने करू नये. आणि मुख्य म्हणजे तिने जेवणाला 2 वाजता किंवा जे दुपारी ती जेवण करते तेव्हा तिने व्यवस्थित वेळ देऊन जेवण खायला पाहिजे, की जेणेकरून तिला व्यवस्थित पचेल. नंतर संध्याकाळचं जेवण तिने थोडं लवकर घ्यावं. बाकीच्यांचा विचार करावा तिने, त्यांनाही सांगावे, सवय लावावी. परंतु
संध्याकाळचं जेवण तिने लवकर घेतलं तर तिला ते जेवण लवकर पचेल. परत मग रात्री तिला एखादं दूध, ताक किंवा एखादा फळांचा रस किंवा एखादं फळ खाता येईल आणि सकाळी तिला बद्धकोष्ठतेसारखे आजार होणार नाहीत, कारण जेवण तिचं व्यवस्थित पचेल, शतपावली होईल. असं तिचं जेवण जर असेल तर तिला हा ॲनिमिया जाणवणार नाही. त्याच्यानंतर तिने जे आहे चहा, कॉफी अशी उत्तेजक पेय आपल्याकडे भरपूर आहे. आता तर काही विचारूच नका, अमृततुल्य दार्जिलिंग चहा असे अनेक प्रकारचे चहा बाजारात येत आहे. त्याच्यामुळे आपोआप महाराष्ट्रीयन माणसाची सवय ही परत एक चहाकडे झुकू लागलेली आहे. आणि चहा, कॉफीसारखी उत्तेजक पेय ठीक आहे गरोदर महिलेने किंवा महिलाने तरी सारखी घेऊ नये. त्याच्यामुळे भूकमोड होते, ॲनिमियासारखी ते आजार होऊ शकतात, कारण जेवण वेळेवर जात नाही. जंक फूड ती सहसा खात नाही, परंतु पिझ्झा, बर्गर सारखे पदार्थ तिने जेवणामध्ये टाळावेत. खाण्यामध्ये तिने रोजच्या खाण्यामध्ये हे पालेभाज्याचं तिने व्यवस्थित सेवन करावे, योग्य प्रकारे सेवन करावे. त्याच्यानंतर मोड आलेली कडधान्ये आठवड्यातून 2 वेळेस तरी तिच्या ताटात दिसलीच पाहिजे. दही, ताक आणि दूध याचा आलटून पालटून तिने जेवणामध्ये उपयोग करावा. कांद्याचं तुम्हाला सॅलेड वगैरे सांगितलेलंच आहे, सर्व तिच्या खाण्यामध्ये यायलाच पाहिजे. नवरात्री आपल्याकडे सुरू झाली की कमीत कमी 50 ते 60% महिला उपवास करतात. अगदी 80 वर्षाची जरी आजी असेल तरी ती म्हणते आता नाही, आम्ही आधीपासून करत आलेलो आहे, आता आम्ही उपवास करणार. आणि ह्याच्यामध्ये ती नेमकं काय करते की आपलं पोट कशाने भरत त्या पदार्थाकडे तिचा जास्ती कल असतो, किंबहुना त्याच्यामुळे तिचं पोट भरतं, तिचा तो दिवस व्यवस्थित जातो. परंतु उपवास करताना तिने थोडासा चेंज म्हणून उपवास करायला काही हरकत नाही. परंतु उपवास करताना तिच्या जेवणामध्ये गुळ, शेंगा, एखादा लाडू, ड्रायफ्रूटची चिक्की किंवा मग पापडी, अंजीर, काजू, बदाम याचा मिल्कशेक तिने आवर्जून घ्यावा. दही, दूध, ताक हे आलटून पालटून तिच्या आहारामध्ये असावेच. डाळिंब, सफरचंद, केळी याचा ज्यूस तिने 9 दिवस कायम घ्यावा, 2दा तरी घ्यावा. काळ्या मनुका, रोजचे 4 खजूर एवढे पदार्थ जर तिच्या फराळामध्ये असेल तर तिला ॲनिमिया जाणवणार नाही. रक्तक्षयाबरोबर नवरात्रीचं जर उपवास संपले ना तर मला एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की नवरात्रीच्या आधी ती महिला इतकं काम करते, घरातलं सगळं धुणं हे सर्व घर आवरणे, स्वच्छ करणे हा एक तिचा कामाचा भाग झाला. त्याचा एक ताण असतो. त्याच्यानंतर घट बसवले, त्याच्यानंतर उपवास असतात, त्याच्यानंतर ती पायी देवीला जाते आणि असे बरंचसा काही मानसिक थकवा असतो. आणि हे उपवास झाले की 10 दिवसानंतर आमच्याकडे, विशेषतः मी सरकारी दवाखान्यात होते तेव्हा ॲसिडिटी बऱ्याच महिलांना होत होती. मग ॲसिडिटी झाली, मळमळतं की डोकेदुखीची गोळी खा, डोकेदुखीची गोळीने परत ॲसिडिटी, असा हा प्रकार होत असतो. मग तिने हे ॲसिडिटी टाळण्यासाठी आंबट फळे, लिंबू सरबत असे म्हणजे फळांचे रस असं भरपूर जर 9 दिवस जर घेतलं तर तिला पुढे येणारा तो अशक्तपणा जाणवणार नाही. लोहयुक्त टॉनिक किंवा आयर्नचे टॉनिक हा ॲनिमियावरचा रामबाण उपचार असा आपण म्हणतो की नाही आता मला खूप अशक्तपणा आला, मी एखादी टॉनिकची बाटली आणि सुरू करते. तर हा त्याच्यावरचा रामबाण उपाय नाही, कारण लोह हे पचायला अतिशय जड आहे, ते लवकर पचत नाही. त्याच्यामुळे वेळीच हा ॲनिमिया आपण कमी करायला पाहिजे. आणि त्याचं हे आपल्या खाण्यामध्ये, आहारामध्ये आपण जे चेंजेस आहेत ती करायला पाहिजे. आपण जी कारणं सांगतो की नाही आमच्याकडे काही नाही आहे, असं नाही आहे. आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये सर्व असतं खाण्यासाठी, आपण खात नाही आणि तोच पैसा आपण वेळोवेळी दवाखान्यात जातो आणि देतो. डोकं हे ॲनिमियामुळे बरेच वेळा दुखतं, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे दुखतं. आपण डोकं राहत नाही म्हणून लगेच जातो. कित्येक ठिकाणी आमच्याकडे फाईल असतात, स्वतःहून पेशंट विचारतात डोकं थांबतच नाही, स्कॅन करू का? तर ते आधी आपण खाऊन पाहावे, आपल्या काय सवयी तिथे चुकतायत त्या बघाव्यात आणि मग नंतर बाकीच्या गोष्टीचा विचार करावा. साध्या डॉक्टरांच्याकडे जरी आपण गेलो, आपल्या फॅमिली डॉक्टरांच्याकडे, तर एक रक्ताची तपासणी असते. त्याच्यामध्ये आपल्याला ॲनिमियाचं पूर्ण कारण स्पष्ट होतं. ते डॉक्टर आपल्याला करायला सांगतात. CBC नावाची एक तपासणी असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळतो की आपल्याला ॲनिमिया आहे का, असेल तर तो कुठल्या प्रकारचा आहे. आपल्याला नुसतं आयर्न घेऊन चालेल का, आपल्याला व्हिटॅमिन B12 पण लागणार आहेत, की आपल्याला आयर्नचे इंजेक्शन लागणार आहेत, किती बसणार आहेत. या किरकोळ गोष्टी आपण जर सोडल्या तर त्याचं प्रमाण वाढतं आणि मग त्याचे आपल्याला परिणाम भोगावे लागतात. आता मी तुम्हाला सांगितलं की मासिक पाळीच्या वेळेस येतो ॲनिमिया. लग्नानंतर तिच्याकडे
बरेच वेळा आपल्या चुकीमुळे गर्भस्राव होतात, गर्भपात होतात आणि गर्भपात चुकून जर झाले, त्या स्त्रीच्या जीवनात 2दा जरी चुकून गर्भपात झाले तरी तिला ती ॲनिमिया आपल्याला तिला बरेच दिवस भोगावा लागतो. प्रसूतीच्या वेळेस सुद्धा योग्य काळजी घेतली. आता सरकारी बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की माझ्याकडे गोळ्या नाहीत, पैसे नाहीत. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये 100 दिवसाच्या आम्ही ॲनिमियाच्या गोळ्या देत होतो आणि गव्हर्नमेंट अजूनही देत आहे की त्या गोळ्या जर घेतल्या तर त्यांचा तो ॲनिमिया नष्ट होतो. त्याच्यानंतर बरेच वेळा चेकिंगला येतात, त्यावेळेस गव्हर्नमेंटने सोय केलेली आहे. अगदी अंगणवाडीमध्ये त्यांना राजगिऱ्याचे लाडू, त्याच्यानंतर शेंगादाण्याची चिक्की असे त्यांना पदार्थ देतात. इवन त्यांचे डोळे जेवणसुद्धा आजकाल सरकारी दवाखान्यामध्ये करण्यात येतात की जेणेकरून ती प्रसन्न राहते, तिचं खाण्याकडे लक्ष द्यावं आणि तिच्यावर जो ॲनिमिया आहे तो टळला जावा. तर हे असे जे काही आहेत, सरकारने सुद्धा भरपूर त्याच्यामध्ये लीड घेतलेला आहे, तर आपण त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. दुसरं असं की 2 प्रसूतीमध्ये आपल्याकडे अजूनही अंतर कमी सापडतं. लग्नाचे वय वाढतं आणि मग नंतर लवकर लवकर मुले व्हावेत असं आपली एक हे असते आणि मग 2 प्रसूतीमध्ये जर का 3 वर्षापेक्षा कमी अंतर असेल तर त्या महिलेचा पहिलाच जर तिचा ॲनिमिया भरून येत नाही, दुसरी प्रसूती तिच्यावर जर लादली गेली तर तोही तिला अशक्तपणा राहतो. तर हे आपण टाळायला पाहिजे कमीत कमी महिलेच्या जीवनामध्ये. त्याच्यानंतर ट्युबेक्टॉमी, व्हासेक्टॉमी हा प्रकार खूप कमी आपल्याकडे. व्हासेक्टॉमीमध्ये ब्लड लॉस होत नाही, परंतु अजूनही आपण ट्युबेक्टॉमी सारखा एक म्हणजे शस्त्रक्रियेचा प्रकार हा महिलेवर लादला गेलेला आहे आणि त्याच्यातूनही तिला सामोरं जावं लागतं की काही नाही, ते 2% जरी ऑपरेशन असेल किंवा बिन टाक्याचं असेल तरी ती मानसिकरित्या तिथे खच्चीकरण तिचं झालेलं असतं आणि तिला परत त्याच्याही याला सामोरं जावं लागतं आणि ह्याचे परिणाम तिला भोगावे लागतात. त्याच्यानंतर कधी काळी जर का हे रजनिवृत्तीचं वय असेल त्याच्यानंतरही तिला कधी गर्भाशयाचे आजार होतात आणि मग त्याच्यामध्ये क्वचित तिला हिस्टेरेक्टॉमी किंवा पिशवी काढणे हा आजार, ही शस्त्रक्रिया तिच्यावर लादली जाते. त्याच्यामध्ये सुद्धा तिला कळत न कळत तिला ॲनिमिया नावाचा आजार जडतो. म्हणजे ॲनिमिया हा तिला जसं आपल्याबरोबर डायबिटीस वगैरे आहे तसं ॲनिमिया तिच्याबरोबर राहतं आणि एवढं करून तिला आज जर समाजामध्ये कामं करायची आहे, हिरकणीसारखं पुढं जायचं आहे, सगळं करून समाजाला जर तोंड द्यायचं आहे तर मग तिने सगळं आपलं शरीर सुदृढ ठेवायला पाहिजे. तरच त्या आदिशक्तीची आपल्याला 8 हाते दिसतील. आपल्याला ह्याच्यामध्ये फोटोमध्ये पाहायला बरं वाटतं, नवरात्रीचे नवचंडीचे 8 हात. इथे आपल्याला हे महिलेचे 8 हात फक्त काम करताना दिसतात. 8 हातमध्ये 2 हात तिचे जर खाताना दिसले, व्यवस्थित जर काय जेवण करताना दिसले तर मला वाटतं की हा ॲनिमिया नावाचा प्रकार तिच्या ह्याच्यातून कमी होईल. मी आता एक श्लोक म्हणून माझ्या महिला शक्तीची जी हे आहे, महिला शक्तीबद्दल आदर एक व्यक्त करणार आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आजच्या आदिशक्तीला, नारी शक्तीला माझा सलाम आणि सर्वांनी असंच पुढे यावं. आजचा जो उपक्रम तुम्ही राबवलेला आहे तो अतिशय स्तुत्य आणि चांगला आहे. पुन्हा एकदा महेशचे धन्यवाद.